तर आजच्या या शेवटच्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा. जय भीम, नमो बुद्धाय. जय जय भीम जय भीम. जागतिक बौद्ध धम्म परिषद काठमांडू येथे नोव्हेंबर 1956 साली भरली होती. नोव्हेंबर 56. अच्छा. त्या परिषदेला बाबासाहेब हजर होते. या परिषदेत त्यांनी बुद्ध की कार्ल मार्क्स अर्थात बुद्धिझम और कम्युनिझम या विषयावर विचार प्रवर्तक व मूलगामी स्वरूपाचे विचार मांडले आहेत. त्यांचे ते भाषण सुप्रसिद्ध झालं पुढे चालून. कार्ल्स कार्ल मार्क्सही अगोदर कार्ल मार्क्सच्याही अगोदर बुद्धाने दुःखाचे दारिद्र्याचे तत्वज्ञान मांडलेले होते आणि त्यातून मुक्तीचे मार्गही सांगितले होते. बुद्धांचे तत्वज्ञान हे मूळ आहे. दुःख याचं मूळ आहे दुःख आणि दारिद्र्यातून मुक्ती मिळवण्याचा आणि मार्ग. बुद्धांचे तत्वज्ञान हा लोकशाहीचा मूळ पायाच आहे. हे आपल्याला माहित आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय याच्यावर लोकशाहीचं तत्वज्ञान आधारलेलं आहे. तेच राज्यघटनेचा मूळ पाया आहे. आणि त्याच्याविषयी बाबासाहेब म्हणायचे की ते माझ्या जीवनाचं तत्वज्ञान आहे. हे इथे पुन्हा बुद्ध आणि बाबासाहेब यांच्यामध्ये फार साम्य आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय त्यामुळे ते हे माझ्या जीवनाचे तत्वज्ञान आहे. आणि मूळ लोकशाही तत्व म्हणजे बौद्ध धम्मच आहे. बौद्ध धम्म म्हणजे मूलभूत लोकशाहीची प्रणाली आहे. फार इंटरेस्टिंग मुद्दा आहे. आता इथे आपण आता आपल्या अं, शेवटाकडे पण चाललोत. आणि बाबासाहेबांचं पण आता हे नोव्हेंबर आणि डिसेंबर हा एवढ्या छोट्याशा काळामध्ये एवढ्या उलाढाली झाल्यात हे आपण लक्षात घेऊ. म्हणजे कुठं 50 पासून कुठं थांबलेलेच नाहीत ते. 1950 पासून कुठं थांबलेलेच नाहीत, सलग चालू आहे काम. बुद्धांचा मार्ग जगातील दुःख आणि दारिद्र्याचे निवारण करून शांती, सुख, समाधान निर्माण करण्यास योग्य आहे. कार्ल मार्क्सचा मार्ग हा रक्तपाताचा मार्ग आहे. म्हणून कार्ल मार्क्सच्या कम्युनिझमच्या मार्गापेक्षा बुद्धांच्या धम्माचा मार्ग हा जगाच्या उद्धाराचा मार्ग आहे. असे आशयाचे विचार त्यांनी काठमांडूच्या परिषदेमध्ये मांडले. आता कम्युनिझमचा आणि कम्युनिझम म्हणजे कम्युनिझम, मार्क्सवाद किंवा साम्यवाद आणि बुद्ध धम्म याची तुलना त्यांनी केलेली आहे. तर एक काही मुद्दे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. सगळेच्या सगळे मुद्दे पाहण्याऐवजी काही मुद्दे आपण पाहणार आहोत की बुद्धिझम कम्युनिझमची ठळक वैशिष्ट्ये थोडक्यात अशी आहेत की यांच्या ध्येयवादामध्ये साम्य आहे आणि बरीचशी भिन्नता पण आहे, वेगळेपण आहे. बुद्धिझमचा मार्ग हा चिरंतन आहे आणि तो तो ज्याला जंगलराज आपण म्हणतो, जंगली जीवनाकडे नेणारा तो मार्ग नाही. तो अराजकतेकडे नेणारा मार्ग नाही. उलट कम्युनिझमचा मार्ग तसा आहे. मात्र हा मार्ग, बुद्ध धम्माचा मार्ग हा सावकाशाचा मार्ग आहे. सावकाशानं डेव्हलपमेंट करणारा मार्ग आहे, विकास करणारा मार्ग आहे. थोडा दूरचा आहे पण खात्रीचा आहे. शेवटी सुरक्षित आहे. भक्कम भूमीवर तो आधारलेला आहे. आणि ते म्हणतात, माझ्या मते या मार्गाने जाणेच माणसासाठी श्रेष्ठ ठरेल. ते त्याचं कर्तव्यच आहे. कम्युनिझमचा सिद्धांत तरी काय आहे? तर कम्युनिझमचे मूळ सुरुवात कोणत्या तत्वाने होते? जगात पिळवणूक आहे, एक्सप्लॉयटेशन, असं कार्ल मार्क्स म्हणायचा. कम्युनिझमचं तत्व काय? की जगामध्ये पिळवणूक चालू आहे. या तत्वाने कम्युनिझमची मूळ सुरुवात होते. श्रीमंतांकडे जी धनसंपत्ती आहे तिच्या जोरावर श्रीमंत लोक गरिबांची पिळवणूक करतात.
त्यांना गुलाम बनवतात व गुलामगिरीमुळे ते दुःखात आणि दारिद्र्यात खितपत पडतात. कार्ल मार्क्सचा हा मूळ सुरुवातीचा मुद्दा आहे. मार्क्सने वापरलेला शब्द पिळवणूक म्हणजे एक्सप्लॉयटेशन असा आहे. यावर मार्क्सने काय उपाय सांगितला? मार्क्सने सांगितलेला उपाय असा आहे की एका वर्गाची गरिबी व दुःख थांबवण्यासाठी खाजगी मालमत्तेला प्रतिबंध केला पाहिजे. मार्क्सचे म्हणणे असे आहे की कोणीही खाजगी मालमत्ता बाळगू नये. कारण मार्क्सच्या तांत्रिक भाषेत बोलायचे म्हणजे खाजगी मालमत्तेचा मालक हाच कामगारांच्या श्रमशक्तीच्या उत्पादनाचे जादा धन स्वतःकडे घेत असतो, अगर बळकावित असतो आणि कामगारात जे जादा धन मिळत नसते. यावर मार्क्स असा प्रश्न उपस्थित करतो की कामगारांच्या श्रमाने निर्माण झालेले जादा धन मालकाने काय म्हणून घ्यावे? हे जादा धन कोणी घ्यायचे याबद्दल मार्क्सचे उत्तर आहे की या जादा धनाचा मालक राज्य म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट असल्याने राज्यात राज्याचे राज्याने ते घ्यावे. म्हणजे अधिक उत्पन्न जे आहे ते कामगारांकडे किंवा मालकाकडे न राहता ते राज्याकडे असलं पाहिजे. आणि या विचारसरणीने मार्क्सने कामगार किसानशाहीच्या कामगार किसानशाहीच्या हुकुमशाहीचा सिद्धांत मांडलेला आहे. यांनी म्हणजे त्यांनी कामगारांना हुकुमशाही बनवलं. इकडं मालक हुकुमशाह असतो, इकडं कामगारांना आणि किसानांना त्यांनी हुकुमशाह बनवलं. म्हणजे राज्य चालवायचे असेल तर पिळल्या जाणाऱ्या वर्गाने ते चालवले पाहिजे. पिळणाऱ्या वर्गाने ते चालवता कामा नये असा मार्क्सचा सिद्धांत होता. आपल्या माहितीसाठी पटपट मी वाचतो. आता बुद्धिझमची तपासणी करू, बुद्ध धम्माची तपासणी करू आणि मार्क्सने जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याबद्दल बुद्धांनी काय सांगितलं ते पाहू. मी आत्ताच सांगितलं की मार्क्सने गरिबांच्या पिळवणुकीपासून सुरुवात केलेली आहे. याबद्दल बुद्ध काय म्हणतात, बुद्धांनी कशी सुरुवात केली, बुद्धांनी आपल्या धम्माची उभारणी करताना कोणत्या मूलभूत पायावर केलेली आहे? 2500 वर्षापूर्वी. आता हे 2500वी जयंती या वेळेला होती बरं का, जेव्हा नोव्हेंबरचं जे बाबासाहेबांचं भाषण झालं काठमांडूला, त्याला बुद्ध जयंती 2500वी बुद्ध जयंती होती. तर 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी गरिबांच्या दुःखावरच आपल्या धर्माचा सिद्धांत उभा केला. जगात दुःख आहे हे भगवंतांनी सांगितले. बुद्धांनी पिळवणूक हा शब्द वापरलेला नाही हे खरे, मात्र भगवंतांनी आपल्या धर्माचा पाया दुःख निवारणावर ठेवलेला आहे. दुःख निवारण, दुःख या शब्दाचा अर्थ अनेक प्रकारे लावला जातो हे खरे आहे. पुनर्जन्म, पुनर्जन्माचा फेरा म्हणजे दुःख असा काही जण अर्थ लावतात. या अर्थाशी मी सहमत नाही असं बाबासाहेब म्हणतात. बौद्ध धर्माच्या ग्रंथामध्ये अशी अनेक स्थळे आहेत की ज्यामध्ये दुःखाचा अर्थ गरिबी असा स्पष्ट आहे. त्या बुद्धिझम व कम्युनिझम यांचा पाया पाहिल्यास या दोन्हीमध्ये कसल्याच प्रकारचा फरक नाही हे स्पष्ट आहे. म्हणजे मिळवण्यासाठी हा मूलभूत पाया मिळवण्यासाठी बौद्ध बांधवांनी मार्क्सकडे जाण्याची काहीच आवश्यकता नाही. हा पाया भगवंतांनी आधी शेकडो वर्षे पूर्वी भक्कमरित्या बौद्ध धम्मामध्ये बसवलेला आहे. बुद्धांनी जीवनाची वस्तुस्थिती म्हणजे रियालिटी, फॅक्ट ऑफ लाईफ म्हणजे जीवनातलं सत्य, वास्तव, याच्यावर बुद्धांनी बोट ठेवलेला आहे. ती वस्तुस्थिती म्हणजे लोक दुःखी असतात, म्हणजे लोकजीवन हे दुःखी आहे. यामुळे कम्युनिझममध्ये जे तत्व आहेत त्यातील भरपूर भाग बुद्धिझममध्ये आहे. विशेष हे की बुद्धांनी जे सांगितले ते मार्क्सचा जन्म होण्यापूर्वी 2000 वर्षे अगोदर सांगितलेले आहे. खाजगी मालमत्तेबद्दल देखील बुद्धांचे तत्वज्ञान, मार्क्स तत्वज्ञान यात जवळचा ऋणानुबंध आहे. मार्क्सने खाजगी मालमत्तेबद्दल सांगितले की खाजगी मालमत्ता हे उत्पादनाचे साधन असल्याने पिळवणूक थांबवायची असेल तर खाजगी मालमत्ता काढून ती स्टेटच्या मालकीची झाली पाहिजे, राज्याच्या मालकीची करावी. म्हणजे खाजगी मालमत्तेच्या आधारावर मालक वर्ग मजुरांची पिळवणूक करणार नाही असा तो सिद्धांत आहे. बुद्धांच्या संघात याबद्दल काय सांगितले आहे? तर भिक्खू करता संघाकरता बुद्धांनी कोणते नियम सांगितले? बुद्धांनी असे सांगून ठेवले आहे की कोणत्याही भिक्खूने खाजगी मालमत्ता बाळगू नये.
एवढेच नव्हे तर खाजगी मालमत्तेबाबत संघाचे नियम जेवढे कडक आहेत तेवढे कडक नियम रशियात नाहीत, म्हणजे जिथं मार्क्सवाद आहे, कम्युनिझम आहे. भिक्खूस खाजगी मालमत्ता धारण करता येत नाही. त्यास फक्त 7 वस्तू बाळगता येतात. त्या म्हणजे अं, वस्तारा, हजामतीसाठीचा वस्तारा, पाण्यासाठीचा लोटा, भिक्षेसाठी भिक्षापात्र, अंगावर 3 वस्त्र आणि शिलाईसाठी सुई. ह्या 7 वस्तू भिक्षूकडे असल्या पाहिजेत, असं बुद्धांचा नियम होता भिक्षूंसाठी. कम्युनिझमचे महत्त्व खाजगी मालमत्ता नष्ट करण्यामध्ये असेल तर बुद्धांनी सांगितलेल्या विनय पिटकातील नियमापेक्षा कडक नियम कोठेही सापडणार नाहीत. आणि शेवटी ते म्हणतात कम्युनिझमचा जो कृत्रिम मार्ग आहे तो हिंसेचा मार्ग आहे, आणि बुद्धांचा जो मार्ग आहे हा शांततेचा मार्ग आहे. आणि हिंसेच्या मार्गानं जाऊन हिंसा करून अं, केव्हाही शेवटी घातच होणार आहे. म्हणून ते म्हणतात की मार्क्सच्या मार्गाने, कम्युनिझमच्या मार्गानं जाणं टाळलं पाहिजे. बुद्धांच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. अशा प्रकारे खरात सर म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1950 सालापासूनच बौद्ध धम्मच का या संबंधी जाहीरपणे आपले विचार लोकांपुढे ते मांडत आले. विशेषतः अस्पृश्य समाजाला अस्पृश्यतेतून मुक्ती मिळवण्यासाठी, आणि सर्व हिंदू समाज आणि सर्व भारतीय जनता व अखिल विश्वाला सुखासमाधानाने नांदायचे असेल, शांततेने राहायचे असेल, तर बुद्धांच्या मार्गाने जायला जायला सांगितलेलं आहे. बौद्ध धम्माशिवाय जगाला तरणोपाय नाही. हाच क्रांतिकारक आणि मूलगामी विचार बाबासाहेबांनी अस्पृश्य वर्ग आणि इतर भारतीय जनता आणि सर्व जगापुढे मांडलेला आहे. असं करून बौद्ध धम्मच का या टायटलच्या अंतर्गत, ह्या नावाच्या अंतर्गत हे प्रकरण खरा सरांनी लिहिलेलं आहे. आणि मला हे खूप आवडलं. त्यातले टप्पे त्यांनी सगळे विशेषतः शेवटच्या बाबासाहेबांचा जो शेवटचा काळ आहे 50 ते 56 पर्यंत, आता इथून पुढं साहजिकच आता धर्मांतराचं काम आहे. पण इथपर्यंत त्यांनी जे काही टप्पे मांडलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. त्याचं विश्लेषण पण खूप चांगलं केलेलं आहे. आता शेवटचा जो मुद्दा आहे तो नागपूरचा सोहळा आहे. नागपूरचा धम्मस्वीकार सोहळा. तर सकाळी सुनील साळवे सरांनी जो प्रश्न विचारला, कम कम्युनिझम आणि बुद्ध धम्म, बुद्ध धम्म आणि कम्युनिझम म्हणजे साम्यवाद, कार्ल मार्क्स आणि इतर, याचं हे स्पष्टीकरण याच्यामध्ये आलेलं आहे. याच्यावर कोणाचे काय प्रश्न नसावेत असं मला वाटतं. काही मुद्दा याच्या संबंधात नसेल तर आपण नागपूरचा जो काही धम्म सोहळा आहे त्याचं विश्लेषण आपण पाहणार आहोत. नागपूरच्या हा, धानके सर बोला. हा बोला. हा. काय सांगू का, मुद्दा सांगू? हा बोला ना, बोला. हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी, म्हणजे धर्मांतराच्या दिवशी, ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या, त्या प्रतिज्ञांचे विवेकाच्या दृष्टीने सामाजिक मूल्यांकन आपण कसे करावं? कारण बुद्धाचा धम्म हा विवेकावर आधारलेला आहे. हा मुद्दा. हम्म. हम्म. हा तुमचा मुद्दा आहे काय? तुम्ही काही वाचून दाखवलंय का? नाही, तो मी इथे लिहून घेतलाय. अच्छा अच्छा, बरं बरं बरं. हां हां हां. तोच मुद्दा आहे. हो, तोच मुद्दा आहे. त्याला हा. विस्तारित थोडं माहिती. हा. हो, आता हे आपण आधी आता हे पाहूया. 22 प्रतिज्ञांचा मुद्दा नंतर येणारच आहे. हा. आपण आता हे पाहूया की प्रत्यक्ष
धम्मदीक्षेचा जो कार्यक्रम आहे नागपूरचा, तो कशा प्रकारचा होता त्याच्यावर आपण डिटेल विचार करावा का, असं. कारण कारण पुढचं जे हे आहे, बाबासाहेबांचं जे भाषण जे आहे 15 ऑक्टोबरचं, 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली आणि 15 ऑक्टोबरला बाबासाहेबांनी भाषण दिलेलं आहे. अच्छा अच्छा. तर ते देखील आपल्यासाठी विचार करण्याचा किंवा चिंतन करण्याचा फार मोठा विषय आहे. आता आपल्याला अ, थोडीशी आपल्याला धावतं विश्लेषण आपल्याला करावं लागेल आपल्याला. जर आपल्याला आता वाजलेच बघा, 3:53 झालेत आपल्याला. विषय खूप मोठा आहे तो. हा, आणि विषय मोठा आहे म्हटलं, संपायचा नाही ते लवकर. खूप मोठा आहे. म्हणून मी हा थोडंसं धावतं हे करतो त्याचं. हा. मला बाकीचं जे वाटतं बाकीचं जे धर्मांतराच्या सोहळ्याचं जे काही वर्णन आहे ते अनेकांनी वाचलं असणार हम्म, आहे ना. तर आता विजयादशमी म्हणजे जो आजचा दिवस आहे, हम्म, विजयादशमी किंवा सीमोल्लंघनाचा दिवस आहे असं त्याचं एक विश्लेषण केलेलं आहे. हम्म. सीमोल्लंघन म्हणजे काय? क्रॉसिंग द बाउंड्री. हम्म, सीमेचं उल्लंघन म्हणजे एका सीमेतून दुसऱ्या सीमेत. आता हे सुद्धा बाबासाहेबांचं सीमोल्लंघनच होतं. हिंदू धर्माच्या सीमे बाहेर पडून ते बुद्ध हम्म, धर्माच्या प्रांगणामध्ये किंवा त्या 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 याच्यामध्ये परिसरामध्ये ते पाऊल टाकतायत. तर हे एक प्रकारे सीमोल्लंघनच होतं आणि पुन्हा मागं फिरले नाही ते. त्यावेळेला 14 ऑक्टोबर होता. हम्म, आज 2 ऑक्टोबर आहे. हम्म. प्रसंग तोच आहे, म्हणजे दिवस तोच आहे विजयादशमीचा. जर आपण दसरा म्हणतो सीमोल्लंघनाचा, तोच त्याचा हा दिवस आहे. याला धम्मचक्र प्रवर्तन दिन असं म्हटलेलं आहे. सर, हा, पूर्वी ही गोष्ट एक रानटी पद्धतीने होती की दुसऱ्याच्या राज्यात जाऊन तिथलं धन धान्य तिथल्या स्त्रिया उचलून आणायच्या असं. असं पण होते, तर असेल असेल, हा हा. त्याला त्याला ते सीमोल्लंघन म्हणायचे. अच्छा आणि अच्छा अच्छा जे लोक येतील त्यांचा ते सत्कार वगैरे केला जायचा. अच्छा अच्छा अच्छा, हा हा. अच्छा. त्या सीमोल्लंघनाबद्दल माहिती नाही, म्हणजे पूर्ण मला. त्याला ते सीमोल्लंघन का म्हणतात. पण ठीक आहे, काही ॲडिशनल माहिती सांगण्यासारखी असेल तर आपण नंतर ते तुम्ही सांगू शकता. हम्म. तर बौद्धांच्या पुनरुज्जीवनाच्या इतिहासातील सुवर्णाक्षरांनी लिहावा असा हा आजचा दिवस आहे. तो 14 ऑक्टोबर किंवा विजयादशमीचा दिवस. आजचा मंगल दिन, आजचा मुक्ती दिन, हा मुक्ती दिन पण आहे. अस्पृश्य समाज, सवर्ण हिंदू समाजाच्या, हिंदू धर्माच्या, आता एक खराच सरांची भाषा आहे बरं काय, इंटरेस्टिंग आहे. हम्म, अस्पृश्य समाज, सवर्ण हिंदू समाजाच्या, हिंदू धर्माच्या, हिंदू धर्मग्रंथांच्या, हिंदू समाजाच्या परंपरागत चालीरीती रूढी यांच्या गुलामगिरीतून कायमचा मुक्त होणार होणार होता, झाला. त्यांच्या पायातील अस्पृश्यतेच्या गुलामगिरीच्या बेड्या तटातट तुटणार. आज अस्पृश्य समाज त्यांचा श्रेष्ठ नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह बौद्ध धर्माचा स्वीकार करणार आणि प्रज्ञा, करुणा, मैत्री यांच्या तत्वाने वागणाऱ्या जगात सद्धम्मात प्रवेश करणार. या बौद्ध जगतात तो समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांच्या प्रकाशात न्हावून उजळून निघणार. या अमोल तत्वांच्या प्रकाशाने या अस्पृश्य समाजाचे जीवन फुलणार, कणाकणाने उमलणार. त्यांचा विकास होणार, उद्धार होणार. पक्षाप्रमाणे मोकळ्या वातावरणात ते सैर भरारणार. त्यांच्यावर कोणाचे कसलेच बंधन राहणार नव्हते. हिंदू धर्मातील रूढी परंपरा आज भस्मसात होणार. धर्मग्रंथातील राक्षसी अस्पृश्यतेला आज मूठमते मिळणार. अस्पृश्य समाजावर लादलेल्या सवर्ण हिंदूंच्या दैनंदिन गुलामगिरीची आज होळी होणार, राख रांगोळी होणार. अशा प्रकारे त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि आता शंकरराव खरात यांनी पण खूप भोगलेलं होतं हा. त्यांचं जे तराळ हम्म, अंतराळ पुस्तक आहे, त्या तराळ अंतराळा हम्म, पुस्तक मी काही काही भाग त्यातला मी वाचला. तर त्यांचं त्यांचं स्वतःच अस्पृश्यतेचं जीवन पण फार
फार कठीण होतं हे त्याच्यातून दिसतं. अस्पृश्य समाजाचा व त्यांच्या नेत्याचा आज नवा जन्म होणार. तर हा शब्दप्रयोग बाबासाहेबांनीच वापरलेला आहे. माझा नवा जन्म होत आहे 22 प्रतिज्ञांमध्ये. अस्पृश्य समाजाचा व त्यांच्या नेत्याचा आज नवा जन्म होणार. त्यांना आजपासून बौद्ध धर्मातील नवे अमृतमय तत्वज्ञान प्राशन करावयास मिळणार. भगवंतांच्या या समतेच्या, बंधुतेच्या, स्वतंत्रतेच्या, प्रज्ञेच्या, करुणेच्या, मैत्रीच्या तत्वज्ञानाने त्यांच्यात नवा जीव येणार. त्याला नवे रूप, नवा आकार येणार. मृतवत झालेल्या जीवनाला मृतवत झालेल्या जीवनाला ते मृतवत म्हणजे गाफील जीवन, जागृत जीवन. मृतवत झालेल्या जीवनाला बुद्धांच्या तत्वज्ञानाची नवी संजीवनी मिळणार, नवीन जीवन मिळणार. अस्पृश्य समाज या तत्वज्ञानाचे प्राशन करून नवा माणूस बनणार. अस्पृश्य समाजाचे जीवन कणाकणाने फुलणार, क्षणाक्षणाने उमलणार. आज खरा सोन्याचा दिन. आजच्या सुप्रभातीत नागपूर नगरीला जाग आली, सूर्य उगवला. त्यांच्या त्याच्या कोवळ्या किरणांनी नागपूर नगर न्हाऊन निघाले, पुनीत झाले. तिला मंगलमय रूप आले. प्रभात काळी चिमण्या पाखरांनी आपल्या किलबिलत्या बोलाने आवाजाने उगवत्या सूर्याचे स्वागत केले आणि त्या पक्ष्यांनी सूर्याच्या उफाळत्या उसळत्या किरणात भरारी मारली. नागपूर नगरीवर स्वैर भरारले. अशा प्रकारे त्यांनी अलंकारिक, आता ते लेखक होते, मोठे लेखक होते, अलंकारिक भाषेत त्यांनी त्या याचं वर्णन केलेलं आहे. 13 ऑक्टोबर रोजी नागपूर शहर माणसांनी आणि स्त्री पुरुषांनी फुलून गेले होते. आणि सगळी माणसेच माणसं सगळीकडे दिसत होती. जनमहासागराचं रूप त्याला आलं होतं. आणि नागपूर नगरीत आलेल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आगळे तेज होते. त्यांचे चेहरे टवटवीत उल्लसित झालेले दिसत होते. आणि त्यावेळेला शंकरराव खरात सर तिथे उपस्थित असणार. त्यामुळे त्यांचं जे काही वर्णन आहे, हे वर्णन आखो देखा हाल होतं ते, असं ते दिसतं, त्या वाचनावरनं दिसतं. आखो देखा हाल प्रत्यक्ष पाहिलेलं आहे त्यांनी. चेहरे टवटवीत होते, उल्लसित झालेले होते. डोळ्यात आज स्वतंत्र अशी चमक दिसत होती. त्यांच्या नजरेत असूसलेपणा होता. त्यांच्या नजरेत धारेत एक प्रकारचा भुकेलेपणा दिसत होता. आणि तेही बरोबर होते की या दलित वर्गीय जनसागराला तारीख 14 रोजी विजयादशमीच्या मंगल प्रसंगी बाबासाहेब यांचे दर्शन पण होणार होते. डॉक्टर बाबासाहेब अस्पृश्य समाजाला शेवटचा चिरंतन असा मुक्तीचा मार्ग दाखवणार होते. भगवान बुद्धाच्या धम्मस्वीकारानेच या समाजाची अस्पृश्यता नष्ट होणार होती आणि हे हिंदू धर्माच्या चौकटीतून बाहेर पडणार होते. ते बुद्ध धम्माच्या मंगलमय समतेच्या वातावरणात प्रवेश करणार होते. त्यांचा तारीख 14 रोजी विजयादशमी हा मुक्तिदिन, त्यांच्यासाठी हा मुक्तिदिन होता. अशा प्रकारे त्याचं वर्णन करून मग या कार्यक्रमाची जाहिरात बाबासाहेबांनी स्वतःच एक निवेदन पाठवलं होतं. असं म्हणतात की नागपूर येथे बौद्ध धम्म दीक्षा संभार होणार आहे. बाबासाहेबांचं निवेदन आहे. दिल्लीवरून त्यांनी ते पाठवलं होतं. नागपूर येथे बौद्ध धम्म दीक्षा समारंभ होणार आहे. या संबंधीचे वृत्त प्रबुद्ध भारतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहीने प्रसिद्ध झाले होते. ते वृत्त पुढील प्रमाणे आहे. आणि ते प्रबुद्ध भारत हे त्यांचं जे शेवटचं पत्रक होतं त्यामध्ये त्यांनी टाकलं होतं. आणि हे आहे 26 अलीपूर रोड, दिल्ली, 23 सप्टेंबर 1956. आता हे 26 अलीपूर रोड इथे अं, अशोक मस्के आहेत, अनिल गायकवाड आहेत, आणि आणि आता भंतेजी पण या 26 अलीपूर रोडला जाऊन आलेले आहेत. आपण पण जाऊन आलेलो आहोत. मस्के आणि अनिल गायकवाडांना आठवत असेल. फार भव्य दिव्य असं तिथं ते स्मारक पण झालेलं आहे. आता ते बाबासाहेबांचं मूळ घर राहिलं नाही, परंतु तिथे गेल्यानंतर ते जे स्मारक आहे ते पाहून खरंच आपल्याला खूप आनंद होतो, म्हणजे भरून येतं.
आपण काय फोटो काढलेत तिथे सर? तिथे काही फोटो पण आपण काढलेले आहेत, शूटिंग पण केलेलं आहे. मी तर तीन तीन चार वेळा जाऊन आलो तिथे. तर 26 अलीपूर रोड दिल्ली येथून हे निवेदन बाबासाहेबांनी त्या प्रबुद्ध भारत पत्रकामध्ये टाकलेलं आहे. बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण मी आता निश्चित केले आहे. बाबासाहेब म्हणतात, दसऱ्याच्या दिवशी तारीख 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे मी बौद्ध दीक्षा घेणार आहे. या दिवशी सकाळी 9 ते 11 माझा धर्मदीक्षा विधी समारंभ होईल व संध्याकाळी माझे सर्व लोकांसाठी जाहीर व्याख्यान होईल. हे कसं लिहिलंय बघा, ही मायना कसा लिहिलाय, डिटेल कसं लिहिलंय. आम्ही आम्ही दीक्षा घेणार असं नाही म्हटलं ते. हं. आम्ही आम्ही म्हणजे समाज समाज म्हणून नाही बोलत, समाजाच्या वतीने नाही बोलत ते काय म्हणतात, या दिवशी सकाळी 9 ते 11 माझा धर्मदीक्षा विधी होईल. कारण त्यांनी स्वतःच आधी घेतलेला आहे तो. दीक्षा आधी स्वतः घेतली त्यांनी, ते तिथं डिक्लेअर पण केलं नाही की इतरांना मी दीक्षा देणार आहे. त्यांनी स्वतः परंपरेप्रमाणे भिक्षू चंद्रमणींकडून स्वतः दीक्षा घेतली. आणि नंतर मग त्यांनी जे उपस्थित काही अं, अंदाजे 5 लाख लोक होते म्हणतात, त्या 5 लाख लोकांनी बाबासाहेबांनी त्या 5 लाख लोकांना स्वतः दीक्षा दिलेली आहे. म्हणून हा महिना जो आहे, हे जे निवेदन आहे, हे फार समर्पक आहे. याच्यात असं नाही म्हटलं का मी दीक्षा देईल. त्यांनी एवढंच म्हटलं की सकाळी 9 ते 11 माझा दीक्षा समारंभ होईल आणि जाहीर व्याख्यान होईल. आता हे व्याख्यान पण त्या दिवशी नाही झालं, हे दुसऱ्या दिवशी झालं. आणि हे कसं आहे, प्रत्येक वाक्य, निवेदन, विश्लेषण हे जागृतीचं उत्तम उदाहरण आहे. कोणताही शब्द मोघम नाही, इकडे तिकडे नाही. आणि जसं ठरवलं तसंच केलं, बरोबर पहिल्यापासून जे ठरवलं तसंच केलं. तर आपल्याला हे सगळं अभ्यास करताना, वाचताना बाबासाहेबांचं माइंड पण ओळखता आलं पाहिजे, की त्यांची मनोवस्था कशी होती, ते कसं, कोणत्या मनोवस्थेतून ते बोलत होते, लिहित होते, भाषण देत होते. ते ते आपल्याला जाणवलं पाहिजे. तो खरा अभ्यास आहे बाबासाहेबांचा. बुद्धांचं पण तसंच आहे. आपण जे सुत्तांचा अभ्यास करतो, गाथांचा अभ्यास करतो, तर ते सांगणारं माइंड जे आहे, ते आपल्याला त्याच्यातून पाहता आलं पाहिजे. तर हे जाहीर निवेदन प्रसिद्ध झाल्यावर नागपूर येथे बौद्ध धम्म दीक्षा समारंभाच्या तयारीला कार्यकर्ते लागले. आणि मग ती कार्यक्रम पत्रिका त्यांनी टाकलेली आहे. आणि बौद्ध धम्म दीक्षा घेण्याच्या आदल्या दिवशी वृत्तपत्रांना त्यांनी एक मुलाखत दिली, म्हणजे पत्रकार परिषद घेतली. या समारंभाच्या दृष्टीने व दलितांच्या व बौद्धांच्या दृष्टीने ही मुलाखत फारच महत्वाची ठरली. ती मुलाखत पुढील प्रमाणे आहे. तर त्याच्यामध्ये काही प्रश्न यांनी विचारले पत्रकारांनी. तर पहिला प्रश्न म्हणजे सवलतीचा, तुमच्या सवलतीचं काय होणार, रिझर्वेशनचं काय होणार. तर ते म्हणतात, मी गांधीजींना असे आश्वासन दिले होते की कमीत कमी हानिकारक मार्ग मी स्वीकारील. मी गांधीजींना असे आश्वासन दिले होते की कमीत कमी हानिकारक मार्ग मी स्वीकारील. तदनुसार आता बौद्ध धर्म स्वीकारून मी हिंदू समाजाच्या दृष्टीने एक उपकारक कृत्य करत आहे. कारण बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक अंग आहे. असे उद्गार डॉक्टर बाबासाहेबांनी या पत्रकार परिषदेमध्ये काढलेले आहेत. या धर्मांतरामुळे, या धर्मांतराच्या घटनेने अस्पृश्य वर्गाला ज्या खास सवलती दिल्या आहेत, त्या जातील काय, त्याच्याविषयी काय असा प्रश्न विचारल्यावर बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं, सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्या सवलतींची तरतूद केलेली आहे त्या धर्मांतरानंतर आम्हाला मिळतील, पण खास सवलतीचा प्रश्न
पण खास सवलतीचा प्रश्न तुम्ही का उपस्थित करता, असं पत्रकारांना ते प्रश्न विचारतात. तुम्ही का तो प्रश्न उपस्थित करता, त्याविषयी चिंता कशाला करता, घटनेने दिलेल्या खास सवलतींचा लाभ उठवता यावा म्हणून आम्ही सदा सर्व काळ अस्पृश्यच राहावं काय, असं तुम्हाला वाटतं काय? आम्ही माणूस बनणार, मनुष्यत्व गाठण्याचा प्रयत्न करीत आहोत, आम्ही माणूस बनण्याचा प्रयत्न करत आहोत. घटनेने दिलेल्या खास सवलती मिळाव्यात म्हणून ब्राह्मण अस्पृश्य होतील का, असा प्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारलेला आहे. कुणी विचारला आपण धर्मांतराचा निर्णय का घेतला. बाबासाहेब म्हणतात, शतकानुशतके सवर्ण हिंदूंनी आणि विशेषतः ब्राह्मणांनी आमच्याशी गैरव्यवहार केला म्हणून. ज्यांच्या नाकाला काही घाण असेल तो प्रत्येक जण बौद्ध होईल. म्हणजे त्याच्यात जर दुर्गंधी येत असेल त्या वातावरणामध्ये, तो प्रत्येक माणूस बौद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. बौद्ध धर्म हा विश्वधर्म आहे असे माझे एक अ, 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 बौद्ध धर्म हा विश्वधर्म आहे आणि माझे क्षेत्र मला अस्पृश्यांपुरते मर्यादित करायचे नाही. संपूर्ण भारतात धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणायचे आहे. मी जे सांगतो ते चिरकाल मानावे असे बुद्धाने कधीही सांगितलेले नाही. मी जे सांगितले त्यात काळाशी विसंगत असेल तेव्हा त्यात परिवर्तन करावे असे सांगून त्यांनी इतकी मोकळीक दिलेली आहे बुद्धांनी, की प्रथम लोकांच्या विचारात क्रांती करावे लागते, मग आचारात क्रांती होते. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आपल्या जे जागृतीच्या कार्यशाळा ज्या आपण घेतो ती विचारांमध्ये क्रांती करण्यासाठी घेतो. विचार बदलले की आचार बदलतात. म्हणजे आपण परत परत तेच म्हणतो की आपण पंचशील म्हटलो म्हणजे पंचशिलांचं पालन करूच असं नाही. आधी मन बदललं पाहिजे, चित्त बदललं पाहिजे, मग पंचशिलेचं आपल्याला पालन करता येतं. तोच मुद्दा या ठिकाणी आहे. अस्पृश्य वर्गातून अं, जातीभेदाचं उच्चाटन मी करणार आहे. अस्पृश्य वर्गातच मी जातीभेदाचं उच्चाटन करणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे इतरांना नाही मी आधी अस्पृश्यांमध्ये पण जातीभेद आहेत त्याचं उच्चाटन मी करणार आहे. तर एक प्रश्न असा येतो पत्रकाराकडून, पण एक जातीभेद सोडला तर तुम्ही बौद्ध धर्मात आणि हिंदू धर्मात काय फरक दाखवाल, असं बाबासाहेबांना विचारलं. ते म्हणतात, प्राण सोडला तर शरीरात काय राहिले, असे उपमा ते देतात. प्राण गेला तर शरीरात काय राहिले, अशा सारखाच हा प्रश्न आहे. ते म्हणतात, जातीभेद तुम्ही पाळताना जातीभेद वाढवला कोणी, ब्राह्मणांनी. आम्हाला आदी मराठ्यांना कधीही मत स्वातंत्र्य दिला नाही. म्हणजे जा जातीभेद जर सोडला तर मग हिंदू धर्मातला प्राण संपला असं ते म्हणतात. हा जातीभेद अस्पृश्य हा जातीभेद, एक प्रश्न असा येतो की हा जातीभेद अस्पृश्य वर्गातही आहे ना, तो बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर कायम राहणार नाही कशावरून, फार मार्मिक प्रश्न आहे पत्रकाराचा. त्याला उत्तर ते देतात, बाबासाहेब, सत्य तो आम्ही तुमच्याकडूनच घेतला आहे. हा जातीभेद आम्ही तुमच्याकडूनच घेतला आहे, पण त्यास आम्ही प्रतिरोध तरी करू शकतो, आम्ही त्याला विरोध तरी करू शकतो. मी शूर आणि धीट आहे. मी लोकांना कसे वागावे याचे आदेश देईन, नाही तर मी एकटाच बुद्ध होईल. त्यात बिघडले कुठे? आणि माझा तर प्रश्न असा आहे की बुद्धकालीन ब्राह्मणांना बौद्ध धर्म कसा पटला, कारण बुद्धांच्या काळामध्ये पण ब्राह्मणांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. आणि आत्ता तो का पटत नाही, हा प्रश्न मी जाहीर भाषणात विचारणार आहे वगैरे, असं एक वातावरण त्याला याच्या आधीच तयार झालं होतं, म्हणजे धर्मांतराच्या त्या कार्यक्रमाच्या आधीच. आणि नंतर मग तो 14 ऑक्टोबरचा दिवस उजाडला आणि मग त्या ठिकाणी 1956 ऑक्टोबर 14 रोजी दसऱ्याच्या सीमोल्लंघन दिनी डॉक्टर बाबासाहेब यांनी पूज्य चंद्रमणी महास्थर यांच्या हस्ते सकाळी सुमारे 9:40 बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर उभे होते. त्यांनी भगवान बुद्धाला भक्तिभावाने हात जोडले. त्यांचा चेहरा प्रसन्न व प्रफुल्लित होता. त्यांचे भव्य व तेजपुंज व्यक्तिमत्व
अंगातील शुभ्र वस्त्रामुळे अधिकच उठून दिसत होते. समोर बसलेला लक्षावधी जनसागर या मंगल प्रसंगाकडे भक्तिपूर्ण नेत्रांनी पाहत होता आणि पूज्य चंद्रमणी यांच्या हस्ते दीक्षाविधी सुरुवात होण्यापूर्वी लाखो मुखातून जय जयकार झाला, गर्जना झाल्या. भगवान बुद्ध की जय, बाबासाहेब करे पुकार, बौद्ध धर्म का करो स्वीकार या घोषणांनी वातावरण भरून गेले. आभाळाची पोकळी दुमदुमून गेली. मग एकदम शांत वातावरण निर्माण झाले आणि मग त्याच्यामध्ये नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध, नंतर सम्मा संबुद्धस्स, आणि मग बुद्धं शरणं धम्मं शरणं, त्रिशरण पूर्ण झालं. नंतर पंचशिलाचं पठण केलं आणि मग 22 प्रतिज्ञा स्वतः बाबासाहेबांनी घेतल्या आधी. हा पण एक वेगळा मुद्दा आहे. अं, त्यांनी स्वतः त्या प्रतिज्ञा आधी घेतल्या आणि मग लोकांना दिल्या. स्वतः त्रिशरण पंचशील घेतलं, बौद्ध बनले. 22 प्रतिज्ञा स्वतः त्यांनी घेतल्या. तीच गोष्ट त्यांनी 5 लाख लोकांसाठी रिपीट केली, पुनरावृत्ती केली त्याची. हे एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आलेला आहे. आणि मग 22 प्रतिज्ञा आपल्याला माहिती आहे. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. राम व कृष्ण यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचार कर्म करणार नाही. कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करील. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. भगवंतांनी सांगितलेल्या 10 पारमिता मी पाळीन. सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करील. मी चोरी करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी दारू पिणार नाही. ज्ञानशील आणि करुणा या बौद्ध धर्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन. माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करतो. तो सद्धर्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. इतप्पर मी बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे वागेल अशी प्रतिज्ञा करतो. अशा या 22 प्रतिज्ञा त्यांनी घेतल्या आणि हा कार्यक्रम 1 तासभर चाललेला होता. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम 1 तासभर चालला आणि त्यांनी स्वतः दीक्षा घेतली आणि लोकांना दीक्षा दिली. अशाच पद्धतीने हा कार्यक्रम 1 तासभर चालला होता. आणि नंतर 14 दुसऱ्या दिवशी 15 ऑक्टोबरला त्यांनी सकाळी एक भाषण दिलं आणि त्या भाषणासाठी उभे राहिले तर जनसागराने त्यांच्या नावाचा विराट टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड जय जयकार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले, सर्व बौद्ध जन हो, उपस्थित पाहुणे मंडळी. आता हे पहिलं संबोधन आहे. ह्याच्या आधी त्यांच्या भाषणामध्ये सद्गृहस्थ हो वगैरे अशी वेगवेगळी संबोधन असायची. या ठिकाणी त्यांचं पहिलं संबोधन आहे लोकांना, सर्व बौद्ध जन हो, उपस्थित पाहुणे मंडळी. तर हे संपूर्ण भाषण जे आहे ते आपण वाचण्याऐवजी तुम्ही सगळ्यांनी आता त्याचं थोडंसं, कारण एक खूप मोठं भाषण आहे, त्यातले मी फक्त काही मुद्दे आपल्या समोर मांडणार आहे.
कारण संपूर्ण भाषण जर आपण वाचायला घेतलं तर त्याला खूप वेळ जाणार आहे. पण त्यातले मुद्दे जर आपण विचारात घेतले तरी आज पुरेसा आहे. इथपर्यंत कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. त्याच्यानंतर आपण या भाषणाच्या वाचनाला आपण सुरुवात करूया किंवा त्यातले मुद्दे पाहायला सुरुवात करूया. सर, दीक्षा सोहळा एक नंतर त्यानंतर चंद्रपूरला एक झालेला आहे. हो, त्याचा उल्लेख याच्यात नाही आला. आता हे आपण ह्याच्यात अं, असावं. बा एक मिनिट मी बाबासाहेबांच्या हस्तेच झालं. हा हा, एक मिनिट मी पुढे तो विषय येईल. हा, आत्तापर्यंत जे झालं त्याच्याविषयी हा थोडस हा, मला हा बरोबर. हा सर, या त्याचा विषयावर एक पुस्तक पण आहे आपल्या दीक्षा सोहळ्याचं, विस्तृत वर्णन असलेलं पुस्तक आहे. अच्छा हा हा, हो हो हो, बरेच लोकांनी लिहिलेलं आहे. ज्यांनी याचा अभ्यास केला असेल त्यांच्या मनात काही मुद्दे असतील तर आपण त्याच्यावर हे करू शकतो. भंतेजी, काय बोलायचे तुम्हाला? नंतर आपण शेवटी बाबासाहेबांचं भाषण जे आहे ना त्याचा वृत्तांत आपण वाचणार आहोत. बोला. बोला भंतेजी, बोलणार आहात का? नाही सर, व्यवस्थित चालू आहे एकदम, ऐकतोय. बरं बरं. अं, आज तुमचा कार्यक्रम झाला असेल ना? हो, कार्यक्रम दुपारी 2ला संपला. अच्छा अच्छा, हां. आल्यानंतर मी तो 3 वाजता अगोदर बघितलं, 3 वाजता मीटिंगला जॉईन होण्यासाठी. आणि बरं परत झोप लागून गेली तर पावणे 4ला सुटलो एकदम, परत 15-20 मिनिटानंतर उठलो. बरं बरं, ओके ओके. तर मग पुढे चालायचं का? हो, बा चला चला सर. बाबासाहेबांचं भाषण घेऊन आपण पुढे चालूया. हो आणि सर. चालू आहे. समस्त सर्व बौद्ध जन हो आणि उपस्थित पाहुणे मंडळी, काल आणि आज सकाळी जो बौद्ध दीक्षा घेण्याचा व देण्याचा बौद्ध दीक्षा घेण्याचा आणि देण्याचा विधी समारंभ या ठिकाणी घडून आला, त्याचे स्थान विचारवंत लोकांना कदाचित अवघड वाटत असेल. नागपूरच का? त्याचं स्थान काही लोकांना अवघड वाटत असेल. आता हे शब्दप्रयोग पण बघा कसे. काल सकाळी जो बौद्ध दीक्षेचा कार्यक्रम झाला असं नाही म्हटले ते. काल जो बौद्ध दीक्षा घेण्याचा म्हणजे त्यांनी स्वतः घेतली आणि देण्याचा त्यांनी इतरांना दिली, तर असा तो शब्द या शब्दांचा अर्थ निघतो. दीक्षा समारंभासाठी नागपूरचीच निवड का केली? पुष्कळ लोक मला असं विचारतात, या कार्याकरता तुम्ही नागपूरच का निवडलं, अन्य ठिकाणी का नाही केलं? काही लोक म्हणतात की आर एस एसची मोठी पलटण इथे असल्यामुळे त्यांच्या उरावरती म्हणून आम्ही ती सभा या शहरात घेतली आहे. हे मुळीच खरे नाही. त्यासाठी नागपूर घेतलेले नाही. आमचे कार्य इतके मोठे आहे की आयुष्यातील एक एक मिनिट देखील कमी पडतो. आपले नाक खाजून दुसऱ्याला अपशकुन करण्यासाठी माझ्याकडं वेळ नाही. म्हणजे दुसऱ्याला खिजवण्यासाठी आम्ही हे करत नाही. नागपूर हे नाग लोकांचे ठिकाण निवडण्याचे कारण वेगळे आहे. ज्यांना बौद्ध धर्माच्या इतिहासाचे वाचन केलेले आहे त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्ध धर्माचा जर कोणी प्रचार केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्यांचे शत्रू होते. आर्य अनार्य यांच्यामध्ये ज्या लढाया आणि तुंबळ युद्धे झाली, आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनींनी त्यातून एक नाग मनुष्य वाचवला, त्याचेच आपण वंशज आहोत. ज्या नाग लोकांना एवढा छळ सोसावा लागला त्यांना वर येण्यास कुणीतरी महापुरुष पाहिजे होता. तो महापुरुष गौतम बुद्ध भेटला. भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरवला. आपण असे असे आपण नाग लोक आहोत. नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर येथे व आसपास होती असे दिसते. आता ही गोष्ट आपण लक्षात घेऊ. आता नागपुरात राहणारेच नागपूरकर असं त्याचा अर्थ नाही. आपण सगळेच नाग लोक आहोत असं ते म्हणतात. आणि नागांचं राहण्याचं ठिकाण म्हणून नागपूर. तर ते शहर अशा अर्थानं ते उल्लेख करत नाहीत. आता बौद्ध लोक म्हणजे हे पूर्वीचे नाग लोक हे जर सगळ्या भारतामध्ये पसरलेले आहेत. सगळं भारत हे नागपूर सारखंच आहे. सगळा भारत देश हा नागपूर सारखाच आहे अशा अर्थाचं हे विधान आहे जणू काही, असं मला वाटतं.
पण नागलोकांची मुख्यतः वस्ती नागपूर व आसपास होती असे दिसते, असंही ते म्हणतात. म्हणून या शहराला नागपूर असे नागांचे गाव असं म्हणतात. येथून 27 मैलांवर नजीकच वाहणारी जी नाग नदी आहे, ती 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 जी नदी आहे ती नाग नदी आहे. अर्थात या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरून पडले आहे. नदीचे नाव लोकांवरून पडलेले आहे असं ते म्हणतात. हे स्थळ निवडण्याचे मुख्य कारण हे आहे. नागपूर यामुळे निवडले आहे. यामध्ये कोणालाही खिजवण्याचा कोठेही प्रश्न नाही, तशी भावनाही नाही. तसा कोणी त्याचा अर्थ काढू नये. त्यावेळच्या वृत्तपत्रांनी काय प्रचार केला त्याच्याबद्दल ते म्हणतात बाबासाहेब. मागे आपण लोकांनी मांस खाऊ नये अशी चळवळ केली होती. त्यामुळे स्पृश्य लोकांवर मोठी गदा आल्यासारखं त्यांना वाटत होतं. त्यांनी जिवंत म्हशीचे दूध प्यायचे आणि ती म्हैस मेल्यावर मात्र आम्ही मृत म्हशीला खांद्यावर घेऊन जायचे. हा प्रकार विचित्र नव्हे काय? आम्ही त्यांना म्हणतो की तुमची म्हातारी मेली तर तिला आम्हाला का नेऊ देत नाही? त्यांनी मेलेली म्हैस द्यावी, तशी म्हातारी द्यावी. त्यावेळी कोणीतरी मनुष्य केसरीमधून पत्रव्यवहार करून अमुक अमुक गावी दर वर्षाला 50 ढोरे मरतात. त्यांच्या कातड्याची, शिंगांची, हाडांची, मांसाची, शेपटीची, खुराची मिळून 500 रुपये इतकी किंमत होईल. व मृतमांस सोडल्यामुळे एवढ्या प्राप्तीला हे लोक मुकतील, असा प्रचार त्यावेळी केसरीतून होत असे, केसरी पत्रकातून. त्याच्या प्रचाराला उत्तर द्यावयाची आवश्यकता खरे म्हणजे काय होती? पण आमच्या लोकांना असे वाटे की या गोष्टीला आमचा साहेब उत्तर देत नाही, तर साहेब करतो तरी काय? असं त्यांनी त्या ठिकाणी विनोद केलेला आहे. एकदा मी संगमनेर सभेला गेलो होतो. सभा झाल्यानंतर संध्याकाळी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यावेळी मजकडे एक चिठ्ठी केसरीच्या त्या बातमीदाराने पाठवली आणि मला विचारले, अहो, तुम्ही तर तुमच्या लोकांची मेलेली ढोरे ओढू नका म्हणून सांगता. त्यांची किती हलाखी आहे. त्यांच्या बायकांना लुगडे चोळी नाही, त्यांना अन्न नाही, त्यांना शेतीवाडी नाही. अशी त्यांची बिकट परिस्थिती असता दरवर्षी त्यांना मिळणारे कातड्याचे, शिंगांचे, मांसाचे 500 रुपयाचे उत्पन्न फेकून द्या म्हणून सांगता. यात तुमच्या लोकांचा तोटाच नाही का? मी म्हणालो, तुम्हाला त्याचे उत्तर देऊ ते इथे पडवीत देऊ की सभेत देऊ? लोकांच्या समोरच सवालपट्टी झालेली बरी. मी गृहस्थांना विचारले, तुमचे म्हणणे एवढेच आहे की आणखी काही आहे? ते गृहस्थ म्हणाले, एवढेच म्हणणे आहे आणि तेवढ्याचेच उत्तर द्या. मी त्या गृहस्थांस विचारले, तुम्हाला मुले किती आहेत? त्याने सांगितलं, मला 5 मुलं आहेत. भावालाही 5-7 मुलं आहेत. मी म्हणालो, तर तुमचे कुटुंब मोठे आहे. त्यात तुम्ही व तुमच्या नातेवाईकांनी त्या गावची मेलेली सगळे ढोरे ओढावेत आणि 500 रुपयाचे उत्पन्न घ्यावे. हा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा. शिवाय दरवर्षी मी तुम्हाला 500 रुपये वर देण्याची व्यवस्था करतो. माझ्या लोकांचे काय होईल? त्यांना अन्न वस्त्र मिळेल की नाही ते मी पाहून घेईल. मग एवढी फायद्याची गोष्ट तुम्ही का सोडून देता? तुम्ही का हे करीत नाही? आम्ही हे काम केले म्हणजे फायदा होतो आणि तुम्ही केले म्हणजे फायदा होत नाही. ओढा ना तुम्ही मेलेली ढोरे. तर काल एक ब्राह्मणाचा मुलगा मजकडे येऊन म्हणाला, पार्लमेंट असेंब्ल्यामध्ये तुम्हा लोकांना राखीव जागा दिल्या आहेत, त्या तुम्ही का सोडता? मी त्यास म्हणालो, तुम्ही महार व्हा व त्या जागा पार्लमेंट असेंब्ल्यामध्ये भरा. नोकरी खाली असली की त्या जागा भरतात. त्यासाठी कोणा ब्राह्मणाचे किंवा कोणा इतरांचे कितीतरी अर्ज येतात. मग नोकऱ्यांच्या जागा भरतात. तशा या राखीव जागा तुम्ही ब्राह्मण लोक महार बनून का भरत नाही? आता हा जो मुद्दा आहे, हा बाबासाहेबांकडे जे प्रश्न आहेत आलेत लोकांचे, ज्या शंका लोकांच्या मनात होत्या, हा एक ही फार आता हे आपण ही गोष्ट फार लाईटली घेतो, परंतु त्यावेळेला खरोखर बाबासाहेबांच्या जवळच्या नातेवाईकांना, जवळच्या नेत्यांना सुद्धा हे प्रश्न पडले होते. हे प्रश्न केवळ इतरांना, विरोधकांनाच पडले होते असं नाही, जवळच्या लोकांना पण पडले होते. आणि इलेक्शन जवळ आलं होतं तर बाबासाहेबांना हेच म्हणत होते जवळचे पुढारी लोक की धर्मांतराचा कार्यक्रम पुढे ढकला. त्यांनी पत्र पण लिहिलं होतं. जे काही 5-6 मुख्य पुढारी होते आणि इतर, त्यांनी ते पत्र सुद्धा बाबासाहेबांना देण्यासाठी लिहून ठेवलं होतं. परंतु ते देण्याचं त्यांना धाडस झालं नाही. त्या पत्रात हाच उल्लेख होता की
पुढच्या वर्षी निवडणूक आहे, तर हा धर्मांतराचा कार्यक्रम पुढे टाकला. त्याला बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे की मी ठरवलेलं आहे, कुणी नाही आलं तर मी एकटा अं, बौद्ध होईल. ज्यांना यायचे त्यांनी यावं. आणि मग ते पत्र जे आहे ते अजूनही आहे एका पुढाऱ्यांच्या मुलाकडे. गोडबोले का? हा, गोडबोले का? गोडबोले तर व्यवस्थापक होते. हा, गोडबोले यांच्याकडे पत्र गोडबोलेंकडे दिलं. ते नाही, ते पत्र पत्र दुसरीकडे आहे. अच्छा अच्छा. हा. तर पुढे असे प्रश्न जेव्हा रिझर्वेशनचे आणि नोकऱ्यांचे प्रश्न, जेव्हा रिझर्वेशनचे प्रश्न, नोकऱ्यांचे प्रश्न जेव्हा लोकांनी विचारले, तेव्हा पुढे ते म्हणतात, आमचे नुकसान झाले तर तुम्ही का रडता? असा माझा त्यांना सवाल आहे. खरे म्हणजे मनुष्य मात्राला इज्जत प्यारी असते, लाभ प्यारा नसतो. सद्गुणी व सदाचारी बाईला व्यभिचारामध्ये किती फायदा असतो हे माहिती असते. आम आणि मग आमच्या पुढचा ते एक फार चांगला किस्सा सांगतात की आमच्या मुंबईत व्यभिचारी अशी एक वस्ती आहे. त्या बायका सकाळी त्या बाया सकाळी 8ला उठल्या की न्याहारीसाठी शेजारच्या हॉटेलात वर्दी देतात आणि म्हणतात, सुलेमान, अरे खिम्याची प्लेट दे आणि पावरोटी घेऊन ये. तो सुलेमान ते घेऊन येतो. शिवाय चहा, पाव पाव केक वगैरे आणतो. पण माझ्या दलित वर्गीय भगिनींना साधी चटणी भाकरी मिळत नाही. मात्र त्या इज्जतीनं राहतात, त्या सदाचारानं राहतात. आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता. मनुष्य मात्राला पूर्णावस्थेत नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. हे वृत्तपत्राचे लोक माझ्या मागे गेली 40 वर्ष हात धुवून लागले आहेत. माझ्यावर केवढी टीका त्यांनी आजवर केली. मी त्यांना म्हणतो, अजून तरी विचार करा. आता तरी पोरकटपणाची भाषा सोडून काही प्रौढ भाषा वापरा. असं हे करून ते एक आश्वासन पण देतात पुढं की मी मी हक्क बौद्ध झाल्यानंतर पुन्हा मिळवीन, असा पण उल्लेख ते करतात. आणि आम्ही बौद्ध झालो तरी राजकीय हक्क मी पुन्हा मिळवेल, याच्या अंतर्गत ते पुढचा संदेश देतात. पुढे म्हणतात की मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. एवढा वादविवाद सर्वत्र होतो, पण एकाही माणसाने मी बौद्ध धर्मच का स्वीकारला हा प्रश्न मला विचारला नाही. कोणताही धर्म न स्वीकारता हाच धर्म का स्वीकारला, हा कोणत्याही धर्मांतराच्या चळवळीतील मुख्य आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. धर्मांतर करताना धर्म कोणता व का घ्यायचा हे तावून सुलाखून पाहिले पाहिजे. आम्ही हिंदू धर्म त्यागाची चळवळ 1935 पासून येवले येथे एक ठराव करून हाती घेतली. मी हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही, अशी प्रतिज्ञा मी मागेच केली होती आणि काल मी ती खरी करून दाखवली. मला इतका आनंद झाला आहे, हर्षवाईच झाला आहे. नरकातून सुटलो असे मला वाटते. मला कोणी अंधभक्त नको आहेत. ज्यांना बौद्ध धर्मात यायचे आहे त्यांनी जाणीवेने आले पाहिजे. आता जाणीवेने म्हणजे जागृतीपूर्वक आले पाहिजे. असा त्यांना तो धर्म पटला पाहिजे. त्यानंतर मग त्यांनी कार्ल मार्क्सचा धर्म आणि आमचा मार्ग याचं विश्लेषण जे आधी आलेलं आहे ते त्यांनी केलेलं आहे. गरिबीविषयी अ, गरिबीचे चटके बाबासाहेबांनी पण भोगले होते. याबाबत ते पुन्हा त्याचा उल्लेख करतात. मला वाटतं हे थोडंसं वाचलंच पाहिजे. आता हे कुठं थांबायचं हा एक प्रश्न आहे. आपण हे चालू ठेवू, जिथपर्यंत आपल्याला जाता येईल ते करू, किंवा आपण संपूर्ण भाषण पण पूर्ण वाचायला काय हरकत नाही. मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला धर्म ही अत्यंत आवश्यक वस्तू आहे, गोष्ट आहे. मला माहिती आहे की कार्ल मार्क्सच्या वाचनामुळे एक पंथ निघाला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे धर्म म्हणजे काहीच नाही. त्यांना धर्माचे महत्त्व नाही. त्यांना सकाळी ब्रेकफास्ट म्हणजे न्याहारी मिळाली, त्यात पाव, मलाई, लोणी, कोंबडीची टांग वगैरे असले, पोटभर जेवण मिळाले, निवांत झोप मिळाली, सिनेमा पाहायला मिळाला की सगळे संपले, हे त्यांचे तत्त्वज्ञान. मी त्या मताचा नाही. माझे वडील गरीब होते म्हणून मला या प्रकारचे सुख काही मिळालेले नाही. माझ्या इतके कष्टमय जीवन कोणीही आयुष्यात काढलेले नाही.
म्हणून माणसाचे जीवन सुखासमाधानाच्या अभावी कसे कष्टमय होते याची मला जाणीव आहे. उन्नतीची चळवळ आवश्यक आहे असे मी मानतो. त्या चळवळीविरुद्ध मी नाही. माणसाची आर्थिक उन्नती व्हायलाच पाहिजे. पण मी यासोबत एक महत्त्वाचा प्रश्न करतो, एक महत्त्वाचा फरक करतो. रेडा बैल आणि माणूस यामध्ये फरक आहे. रेडा व बैल यांना रोज वैरण लागते, माणसाला अन्न लागते. मात्र दोहोत फरक हा आहे की रेडा क बैल यांना मन नाही. मनुष्याला शरीराबरोबर मनही आहे, म्हणून दोन्हींचाही विचार करायला हवा. मनाचा विकास झाला पाहिजे, मन सुसंस्कृत झाले पाहिजे, ते सुसंस्कृत बनवले पाहिजे. म्हणजे ही मन सुसंस्कृत बनवण्याची एक प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, साधना आहे. ते असंच होत नाही, त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. हा संकेत याच्यामध्ये दिलेला आहे. मन सुसंस्कृत झाले पाहिजे, ते सुसंस्कृत बनवले पाहिजे. ज्या देशातील लोक अन्नाशिवाय माणसाचा सुसंस्कृत मनाशी काही संबंध नाही असे म्हणतात, त्या देशांशी अगर त्या लोकांशी संबंध ठेवण्याचे मला काहीच प्रयोजन नाही. जनतेशी संबंध ठेवताना माणसाचे शरीर जसे निरोगी पाहिजे, तसे शरीर सुदृढ होण्याबरोबर मनही सुसंस्कृत झाले पाहिजे. एरवी मानवजात उदयास आली असे म्हणता येणार नाही. म्हणजे मन सुसंस्कृत नसेल तर तो माणूस नाही, असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. मनुष्याचे शरीर अथवा मन रोगी का असते याचे कारण असे की एकतर शारीरिक पीडा असते किंवा मनात उत्साह नसतो. मनात उत्साह नसेल तर उत्कर्ष नाही, अभ्युदय नाही. हा उत्साह का राहत नाही याचे पहिले कारण हे की मनुष्यात अशा रीतीने ठेवण्यात आले आहे की त्याला वर येण्यास संधी मिळत नाही. त्यावेळी त्यात उत्साह कुठून असणार? तो रोगीच असतो. ज्या माणसाला आपल्या कृतीचे फळ मिळू शकते त्यास उत्साह प्राप्त होतो. नाहीतर शाळेत असे शिक्षक म्हणू लागला, कोण रे हा? हा तर महार, आणि हा तर महाराडा पहिल्या वर्गात पास होणार. हा महाराडा पहिल्या वर्गात पास होणार, त्याला पहिला वर्ग कशाला पाहिजे? तो आपल्या चौथ्या वर्गातच राहा. पहिल्या वर्गात येणे हे ब्राह्मणाचे काम. अशा व्यवस्थेत त्या मुलाला काय उत्साह मिळणार? त्याची उन्नती ती काय होणार? उत्साह निर्माण होण्याचे मूळ मनात असते. ज्याचे शरीर व मनही धडधाकट असेल, जो हिंमतबाज असेल, मी कोणत्याही परिस्थितीत झगडून बाहेर पडेन असा ज्या विश्वास वाटतो, त्याच्यामध्येच उत्साह निर्माण होतो व त्याचाच उत्कर्ष होतो. हिंदू धर्मात अशी काही विलक्षण तत्वप्रणाली ग्रथित केलेली आहे, ग्रंथात मांडलेली आहे की त्यातून उत्साहच वाटत नाही. माणसाला निरुत्साही करून टाकणारी परिस्थिती हजारो वर्ष टिकली तर जास्तीत जास्त कारकुनी करून पोट भरणारे लोक निर्माण होतील. या पलीकडे दुसरं काय होणार? या कारकुनांचे रक्षण करण्यासाठी मोठा कारकून पाहिजे. मनुष्याच्या उत्साहाला काही कारण असेल तर मन आहे. तुम्हाला मिलचे मालक माहीत आहेत. ते गिरण्यांवर मॅनेजर नेमतात व त्यांच्याकडे मिलमधील कामे करून घेतात. हे मिलचे मालक कसल्या ना कसल्या व्यसनात असतात. त्यांच्या मनाचा सुसंगत असा विकास झालेला नसतो. आपल्या मनाला उत्साह वाटावा म्हणून आपण चळवळ केली. आपल्या मनाला उत्साह वाटावा म्हणून आपण चळवळ केली. तेव्हा कुठे शिक्षण सुरू झाले. मी लंगोटी लावून शिक्षणाला सुरुवात केली. शाळेमध्ये मला प्यायला पाणी सुद्धा मिळाले नाही. पाण्याशिवाय मी कितीतरी दिवस काढले. मुंबईसारख्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. अशी परिस्थिती असेल तर दुसरी काय अवस्था निर्माण होणार? कारकुनीच निर्माण होईल. मी दिल्लीच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये असताना लॉर्ड लिनलिथगो व्हाईसराय होते. मी त्यांना म्हणालो, तुम्ही सर्वसामान्य खर्च करताच, पण मुसलमानांकरता अलीगड युनिव्हर्सिटी 3 लाख रुपये शिक्षणासाठी खर्च करता. त्याचप्रमाणे बनारस हिंदू विद्यापीठासाठी तुम्ही 3 लाख रुपये देता. मात्र आम्ही हिंदूही नाही आणि मुसलमानही नाही. आमच्यासाठी काही करावायचे तर त्यांच्या 1000 पटीने जास्त करायला हवे. निदान आमच्यासाठी मुसलमानांनी इतके तरी करा. तेव्हा लिथगोने सांगितले, तुम्हाला याबाबत काय लिहून आणायचे असेल ते आणा. त्याप्रमाणे एक मेमोरंडम लिहिला. ते मेमोरंडम
ते चोपडे अजून आहे. त्यांनी माझे म्हणणे मान्य केले. पण घोडे जे पेंड खाऊ लागले ते कोणत्या गोष्टीवर खर्च करायचा यावर. त्यांना वाटत होते की आमच्यातील मुली शिकलेल्या नाहीत, त्यांना शिक्षण द्यावे, त्यांची बोर्डिंगे काढावीत, त्यावर पैसे खर्च करावेत. आमच्यातील मुलींना शिकवले व सुशिक्षित केले तर त्यांना वेगवेगळ्या पक्वान्नांचे पदार्थ कराव्यात घरी सामान कुठे आहे. इतर गोष्टींवरील रक्कम सरकारने खर्च केली, शिक्षणावरील रक्कम अडवून ठेवली. म्हणून मी एके दिवशी लॉर्ड लिथगो यांच्याकडे गेलो आणि या या शिक्षणावरील म्हणून मी एके दिवशी लॉर्ड लिथगो यांच्याकडे गेलो आणि या शिक्षणावरील खर्चाबाबत म्हणालो, तुम्हाला राग येणार नसेल तर एक प्रश्न विचारतो. मी एकटा 50 ग्रॅज्युएटच्या समान आहे की नाही? ते त्यांना मान्य करावे लागले. नंतर मी पुन्हा त्यांना विचारले, याचे कारण काय? ते म्हणाले, ते कारण आम्हाच माहिती नाही. मी म्हणालो, माझी विद्वत्ता एवढी मोठी आहे की मी राजवाड्याच्या टोकावर जाऊन बसू शकतो. मला अशी माणसे हवी आहेत की तेथून ते सर्व टेहळणी करतील. तिथून सर्व टेहळणी करता येते. आमच्या लोकांचे संरक्षण करावायचे असेल तर अशी पारद करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार? त्याच वर्षी लॉर्ड लिनलिथगोस माझे म्हणणे पटले व त्या वर्षी 16 दलित वर्गीय विद्यार्थ्यांना विलायतेस उच्च शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले. पुढे राजगोपालाचारी यांनी ही उच्च शिक्षणाची योजना रद्द केली. या देशात आम्हाला हजारो वर्ष निरुत्साही करून ठेवली अशी परिस्थिती आहे. ही परिस्थिती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या उन्नतीबद्दल निर्माण होणे शक्य नाही. या बाबतीत या धर्मात राहून आम्ही काहीच करू शकत नाही. मनुस्मृतीमध्ये चातुर्वर्ण्य सांगितले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था ही मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला अत्यंत घातक अशी आहे. मनुस्मृतीत लिहिले आहे की शूद्रांनी फक्त सेवा चाकरी करावी, त्यांना शिक्षण कशाला? ब्राह्मणाने शिक्षण घ्यावे, क्षत्रियाने शस्त्रे धारण करावीत, वैश्याने व्यापार उदीम करावा व शूद्राने चाकरी करावी. ही घडी कोण उलगडू शकेल? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वर्णाच्या लोकांना काही ना काही फायदा होतो. शूद्रांचं काय? 3 वर्ण सोडले तर इतर जातीत उत्साह उत्पन्न होईल काय? चातुर्वर्ण्याची व्यवस्था ही उगीच नाही, फुकाफुकी नाही, ती रूढी नाही, तो धर्म आहे. सकाळी सुनील साळवेंनी जो प्रश्न विचारला की असं का, त्याचं उत्तर इथं आहे. ती रूढी नाही, तो धर्म आहे. वर्ण व्यवस्था पाळणं हा धर्म आहे. जाती व्यवस्था पाळणं हा धर्म आहे. जातीप्रमाणे वागणं हा धर्म आहे. जातीसाठी माती खावी म्हणतात ना, तर हे माती खाणारे लोक, जातीत राहणारे लोक म्हणजे माती खाणारे लोक. हिंदू धर्मामध्ये समता नाही. गांधींना एकदा मी भेटायला गेलो असता ते म्हणाले, मी चातुर्वर्ण्य मानतो. मी म्हणालो, तुमच्यासारखे महात्मे चातुर्वर्ण्य मानतात, पण हे चातुर्वर्ण्य कोणते व कसे? हाताचा पंजा उलटसुलट करून दाखवत ते म्हणाले. हाताचा पंजा उलटसुलट करून दाखवत ते म्हणाले, हे चातुर्वर्ण्य उलट की सुलट? चातुर उलट की सुलट? चातुर्वर्ण्याची सुरुवात कोणाकडून व शेवट चातुर्वर्ण्याची सुरुवात कोणाकडून व शेवट कोणाकडून? गांधींना या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि देणार तरी काय? आमचा ज्या लोकांनी नाश केला, त्यांचा देखील या धर्माने नाश होईल. हा मी हिंदू धर्मावर उगाच आरोप करत नाही. हिंदू धर्मामुळे कोणाचाही उद्धार होऊ शकणार नाही. तो धर्मच नष्ट धर्म आहे. आपला देश परक्यांच्या ताब्यात का गेला? युरोपमध्ये 1945 पर्यंत लढाया चालू होत्या.
जेवढे सैन्य मरत होते तेवढे रिक्रूट भरतीमुळे पुन्हा पुढे येत असे. त्यावेळी कोणी आम्ही लढाई जिंकली असे म्हटले नाही. आमच्या देशाचे सगळे निराळेत. क्षत्रिय मेले की आम्ही खलास. आम्हाला जर शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश पारतंत्र्यात गेला नसता. मग कोणी हा देश जिंकू शकले नसते. हिंदू धर्मामध्ये राहून कोणाचाही काहीही उद्धार होणार नाही. हिंदू धर्म रचनेप्रमाणे वरिष्ठ वर्णांना व जातींना फायदे आहेत हे खरे आहे, पण इतरांचे काय? ब्राह्मणबाई बाळंतीण झाली की तिची नजर हायकोर्ट जजची जागा कोठे रिकामी आहे त्याकडे असते. आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कुठं झाडूवाल्याची जागा रिकामी आहे काय तिकडे असते. अशी विचित्र रचना हिंदू धर्माच्या व्यवस्थेने केलेली आहे, वर्ण व्यवस्थेने केलेली आहे. त्यातून सुधारणा ती काय होणार? उत्कर्ष हा फक्त बौद्ध धर्मातच होऊ शकेल. बौद्ध धर्मात 75% ब्राह्मण भिक्षू होते, 25% शूद्रादी होते. परंतु भगवंतांनी सांगितले, हे भिक्खू हो, तुम्ही निरनिराळ्या देशातून व जातीतून आला आहात. तुम्ही निरनिराळ्या देशातून व जातीतून आला आहात. ज्याप्रमाणे आपापल्या प्रदेशातून नद्या वाहतात तेव्हा त्या पृथक पृथक असतात, मात्र त्या सागरास मिळाल्या की त्या पृथक राहत नाहीत, त्या एकजीव व समान होतात. बौद्ध संघ हा महासागराप्रमाणे आहे. बौद्ध संघ हा सागराप्रमाणे आहे. या संघात सर्व सारखे व समान. सागरात गेल्यावर हे गंगेचे पाणी किंवा हे महानदीचे पाणी हे ओळखणे अशक्य असते. त्याप्रमाणे बौद्ध संघात आले म्हणजे आपली जात जाते व सर्वजण समान असतात असे समतेने सांगणारा एकच महापुरुष आहे आणि तो म्हणजे भगवान बुद्ध होय. काही लोक असे म्हणतात की तुम्ही धर्मांतर करण्यास इतका अवधी का लावला? इतके दिवस काय करीत होता? हा प्रश्न महत्वाचा आहे. धर्म पटवून देणे हे काम सोपे नाही. ते एका माणसाचे काम नाही. धर्माबाबत विचार करणाऱ्या कोणत्याही माणसाला हे समजून येईल. माझ्यावर जेवढी जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही माणसावर नाही. मला अधिक आयुष्य लाभल्यास मी योजलेले काम पूर्ण करीन. महार बौद्ध झाले तर काय होईल असे काही लोक म्हणतात. असे त्यांनी म्हणू नये. असे त- असे त्यांनी म्हणू नये असे माझे त्यांना सांगणे आहे. ते त्यांना धोकादायक होईल. वरिष्ठ व संपत्तीवान वर्गाला धर्माची आवश्यकता भासणार नाही. त्याच्यामधील अधिकारावर असलेल्या साहेब लोकांना राहण्यास बंगला आहे. त्यांची सेवा करायला चाकर नोकर आहेत. त्यांना धन संपत्ती आहे, मान मरातब आहे. अशा माणसांना धर्माबद्दल विचार अगर चिंता करण्याचे कारण नाही. धर्माची आवश्यकता गरिबांना आहे. पीडित लोकांना धर्माची आवश्यकता आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर, होप असा कंसामध्ये शब्द टाकलेला आहे. गरीब मनुष्य जगतो तो आशेवर, होप. जीवनाचे मूळ आशेत आहे. ही आशाच नष्ट झाली तर जीवन कसे होईल? धर्म आशावादी बनवतो धर्म आशावादी बनवतो व पीडितांना, गरिबांना संदेश देतो, काही घाबरू नकोस, होईल जीवन आशादायी होईल. म्हणून गरीब व पीडित मनुष्य मात्र धर्माला चिकटून राहतो. जेव्हा युरोपमध्ये ख्रिस्ती धर्म शिरला त्यावेळी रोमची व आसपासच्या देशांची परिस्थिती हलाखीची होती. लोकांना पोटभर जेवणही मिळत नव्हते. त्यावेळी गरीब लोकांना खिचडी वाटण्यात येत असते. त्यावेळी ख्रिस्ताचे अनुयायी कोण झाले? गरीब पिडलेले लोकच झाले. युरोपमधील सर्व गरीब व कनिष्ठ जनता ख्रिस्ती बनली. काही लोक असे म्हणतील हा बौद्ध धर्म महाराण्या मंगांचा धर्म आहे. ब्राह्मण लोक भगवंताला भो गौतम म्हणजे अरे गौतम असं म्हणत. ब्राह्मण बुद्धाला असे हिणवीत असत, चिडवीत असत. पण राम, कृष्ण, शंकर यांच्या मूर्ती परदेशात विकायला ठेवल्या तर किती खपतील ते पाहावे. पण बुद्धाची मूर्ती ठेवली तर एकही मूर्ती शिल्लक राहणार नाही. आता घरातल्या घरात पुष्कळ झाले. घरातल्या घरात कंसात भारतात शब्द आहे. हे घरातल्या घरात पुष्कळ झाले. बाहेर काही दाखवा. जगात नाव जाहीर आहे ते फक्त बुद्धांचे.
तेव्हा बौद्ध धर्माचा प्रसार झाल्याशिवाय कसा राहील? आमच्या वाटेने आम्ही जाऊ. आम्ही आमच्या वाटेने जाऊ. तुमच्या वाटेने तुम्ही जावे. आम्हाला नवीन वाट मिळाली आहे. हा आशेचा दिवस आहे. हा अभ्युदयाचा उत्कर्षाचा मार्ग आहे. हा मार्ग काही नवीन नाही. हा मार्ग कोठून आणलेला नाही. हा मार्ग इथलाच आहे. भारतातीलच आहे. या देशामध्ये 2000 वर्ष बौद्ध धर्म होता. खरे म्हणजे यापूर्वीच आम्ही बौद्ध धर्मात का गेलो नाही याचीच आम्हाला खंत वाटते. बुद्धांनी सांगितलेली तत्वे अजरामर आहेत, पण बुद्धाने मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही. बौद्ध धर्माचा नाश झाला याचे मुख्य कारण मुसलमानांच्या स्वाऱ्या हे होय. मुसलमानांच्या स्वाऱ्यांमध्ये मूर्ती फोडून टाकल्या गेल्या. त्यांचे बौद्ध धर्मावर यामुळे पहिले आक्रमण झाले. त्यांच्या स्वाऱ्यांना भिवून बौद्ध भिक्खू नाहीसे झाले. कोणी तिबेटला गेले, कोणी चीनला गेले, कोणी कोठे गेले. धर्माचे संरक्षण करण्यासाठी उपासक लोक हवे असतात. वायव्य सरहद्द प्रांतात एक ग्रीक राजा होता. त्याचे नाव मिलिंद. हा राजा सदोदित वादविवाद करत असे. वादविवादाची त्यास मोठी आवड होती. हिंदूंना सांगे, जो कोणी वादविवाद पटू असेल त्याने येऊन वादविवाद करावा. त्याने पुष्कळांना निरुत्तर केले होते. एकदा त्याला बौद्ध लोकांबरोबर वादविवाद करावा असे वाटले व वादविवादपटू कोणी बौद्ध असल्यास त्यास घेऊन यावे असे त्याने सांगितले. तेव्हा बौद्ध लोकांनी नागसेनास विनंती केली की तुम्ही या वादविवादात बौद्ध जनांची बाजू मांडावी. नागसेन विद्वान होता. नागसेनाचा व मिलिंदचा जो वादविवाद झाला तो पुस्तक रूपाने जगात मशहूर आहे. त्या पुस्तकाचे नाव मिलिंद पन्न असे आहे. मिलिंदाने असा प्रश्न विचारला की धर्माला ग्लानी का येते? नागसेनाने त्याचे उत्तर देऊन त्याची 3 कारणे सांगितलेली आहेत. हे देखील महत्वाचा मुद्दा आहे. आपल्यासाठी देखील चिंतनाचा महत्वाचा मुद्दा आहे चिंतनासाठी, की धर्माला ग्लानी का येते. पहिले कारण आहे की एखादा धर्मच कच्चा असतो. त्या धर्माच्या मूळ तत्वात काहीच गांभीर्य नसते. तो कालिक बनतो, म्हणजे काळापुरता, विशिष्ट काळापुरता असतो. तो कालिक बनतो व कालानुसार असा धर्म टिकतो. दुसरं कारण असं आहे की धर्मप्रचार करणारे विद्वान लोक नसतील, धर्मप्रचार करणारे विद्वान लोक नसतील तर धर्माला ग्लानी येते. ज्ञानी माणसांनी धर्मज्ञान सांगितले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यात धर्माचे प्रचारक सिद्ध नसतील तर धर्माला ग्लानी येते. तिसरं कारण असं आहे की धर्म व धर्माची तत्वे विद्वानांसाठी असतात. प्राकृत व सामान्य लोकांसाठी मंदिरे देवळे असतात. ते तेथे जाऊन आपल्या श्रेष्ठ विभूतींचे पूजन करतात. ही धर्माला ग्लानी येण्याची 3 कारणं नागसेननं मिलिंदला सांगितलेली आहेत. तर पुढे पुन्हा मूळ विषयावर येताना ते म्हणतात, आपण धर्म स्वीकारताना ही कारणं लक्षात घेतली पाहिजेत. बौद्ध धर्माची तत्वे कालिक आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिठ्ठिको अकालिको असे धम्मवंदना जी आहे त्रिरत्नवंदनेतली, त्याच्यामध्ये अकालिको शब्द आहे. म्हणजे तो धम्म हा काळाशी बांधलेला नाही. धम्म हा अकालिक आहे, म्हणजे सदोदित, म्हणजे सनातन आहे असा त्याचा अर्थ आहे. तर बौद्ध धम्माची तत्वे ही कालिक आहेत असे कोणालाही म्हणता यावायचे नाही. आज 2500 वर्षानंतरही बुद्धांची सारी तत्वे जग मानते. अमेरिकेमध्ये बुद्धांच्या 2000 संस्था आहेत. इंग्लंडमध्ये 3 लाख रुपये खर्च करून बौद्ध मंदिर बांधण्यात आले आहे. जर्मनीतही 3-4 हजार संस्था आहेत. बुद्धांची तत्वे अजरामर आहेत. तथापि बुद्धांनी असा दावा केला नाही की हा धर्म ईश्वराचा आहे. बुद्धाने सांगितले, माझे वडील प्राकृत होते, माझी आई बाई होती. हा धर्म तुम्हाला वाटेल तर घ्यावा. हा धर्म जेव्हा तुमच्या बुद्धीला पटेल तेव्हा तुम्ही स्वीकारा. एवढी उदारता कोणत्याही धर्मात सांगितलेली नाही. बौद्ध धर्माचा मूळ पाया काय आहे? इतर धर्मात व बौद्ध धर्मात फार फरक आहे.
इतर धर्मात बदल हा घडवून यावयाचा नाही, कारण मनुष्य व ईश्वर यांचा संबंध ते धर्म सांगतात. इतर धर्मांचे म्हणणे असे की ईश्वराने सृष्टी निर्माण केली, ईश्वराने आकाश, चंद्र, वायू, सूर्य सर्व काही निर्माण केले. आम्हाला ईश्वराने काहीही करावयाचे शिल्लक ठेवलेले नाही, म्हणून ईश्वरास भजावे. ख्रिस्ती धर्माप्रमाणे तर मृत्यूनंतर एक निर्णयाचा दिवस येत असतो व त्या निर्णयाप्रमाणे सर्व काही घडते. देव आणि आत्मा यांना बौद्ध धर्मात जागा नाही. बुद्धांनी सांगितले, जगात सर्वत्र दुःख आहे. माणसे दुःखाने पिडलेली आहेत. त्या दुःखातून पिडलेल्या गरीब माणसांना मुक्त करणे हे बौद्ध धर्माचे मुख्य कार्य आहे. बुद्धापेक्षा कार्ल मार्क्सने वेगळे काय सांगितले? भगवंतांनी जे सांगितले ते वेड्या वाकड्या मार्गाने सांगितलेले नाही. तर शेवटचा महत्वाचा पॅराग्राफ आहे. बंधूंनो, मी सांगायचे होते ते सांगितले. हा धर्म सर्वतोपरी परिपूर्ण आहे, त्यास लांछन असे कोठेच नाही. हिंदू धर्माची अशी काही तत्वप्रणाली आहे की त्यातून उत्साहच निर्माण होऊ शकत नाही. हजारो वर्षांपासून परवापर्यंत आपल्या समाजातून एकही मनुष्य ग्रॅज्युएट अगर विद्वान होऊ शकला नाही. मला सांगायला हरकत नाही की माझ्या शाळेत झाडलोट करणारी एक बाई होती. ती मराठा होती. ती मला शिवत नसे. माझी आई मला सांगत असे की मोठ्या माणसाला मामा म्हणत जा. पोस्टमनलाही मी मामा म्हणत असे. प्रचंड हशा. लहानपणी शाळेत असताना मला तहान लागली होती. मी मास्तरला तसे सांगितले. मास्तरांनी माझ्या संरक्षणाकरता चपराशाला दुसरीकडून बोलावले. याला नळावर ने असे सांगितले. आम्ही नळावर गेलो. चपराशाने मग नळ सुरू केला आणि मी पाणी प्यालो. मला 6-6 दिवस शाळेत पाणी प्यावयासी मिळत नसे. पुढे मला डिस्ट्रिक्ट जजची नोकरी देऊ केली होती, पण ती घोरपड मी माझ्या गळ्यात बांधून घेतली नाही. माझ्या बांधवांचे कार्य मग कोण करील असे माझ्या पुढे कोडे होते, म्हणून मी नोकरीच्या बंधनात अडकलो नाही. मला वैयक्तिकरित्या या देशातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तुमच्या डोक्यावर वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण अशी जी उतरंड रचलेली आहे ती कशी उलटेल आणि मोडेल हा खरा प्रश्न आहे. म्हणून या धर्माचे ज्ञान सर्व प्रकारे तुम्हाला करून देणे हे माझे कर्तव्य आहे. मी पुस्तके लिहून तुमच्या शंका कुशंका दूर करीन व ज्ञानाच्या पूर्णावस्थेला तुम्हाला नेण्याचे सर्व प्रयत्न करील. आज तरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून वागले पाहिजे. मात्र तुमची जबाबदारी मोठी आहे. तुमच्याबद्दल इतर लोकांना आदर वाटेल, मान सन्मान वाटेल अशी तुम्ही कृती केली पाहिजे. हा धर्म म्हणजे आपण एक गळ्यात मडे अडकवून घेत आहोत असे मानू नका. बौद्ध धर्माच्या दृष्टीने भारताची भूमी सध्या शून्यवत आहे. म्हणून आपण उत्तम रीतीने धर्म पाळण्याचा निर्धार केला पाहिजे. नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये. म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे. हे आपल्याला साधले तर आपण आपल्याबरोबर देशाचा इतकेच नव्हे तर जगाचाही उद्धार करू. कारण बौद्ध धर्मानेच जगाचा उद्धार होणार आहे. जगात जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शांतता राहणार नाही. हा नवा मार्ग जबाबदारीचा आहे. आपण काही संकल्प केला आहे, काही इच्छिले आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावे. त्यांनी केवळ पोटाचे पाईक बनू नये. आपल्या प्राप्तीचा 20वा हिस्सा देईन असा निश्चय करावा. 20वा हिस्सा म्हणजे 5%. आपल्या प्राप्तीचा निदान 20वा हिस्सा देईन असा निश्चय करावा. मला सर्वांना बरोबर न्यावयाचे आहे. प्रथम तथागतांनी काही व्यक्तींना दीक्षा दिली. त्यांना या धर्माचा प्रचार करा असा आदेश दिला. शरत भिक्खवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय. या धर्माचा प्रचार करा असा आदेश दिला. त्याप्रमाणे पुढे यश आणि त्यांच्या 40 मित्रांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. यश हा श्रीमंत घराण्यातील होता. त्यांना भगवंतांनी सांगितले, हा धर्म कसा आहे? तर हा बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय धम्मं आदि कल्याणं मध्य कल्याणं पर्यवसान
पर्यसान कल्याणं असा धर्म आहे. त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे तथागतांनी आपल्या धर्माच्या प्रचाराचा मार्ग तयार केला. आता आपल्यालाही यंत्रणा तयार करावी लागेल. म्हणून समारंभानंतर दरेकाने दरेकाला दीक्षा द्यावी. दरेक बौद्ध माणसाला दीक्षा देण्याचा अधिकार आहे असे मी जाहीर करतो. इथं हे भाषण संपलेलं आहे. पुढे हे भाषण प्रबुद्ध भारतामध्ये, प्रबुद्ध भारताच्या 27/10/56च्या अंकामध्ये आलेलं आहे. अशा प्रकारे हा समारंभ या ठिकाणी 15 तारखेचं हे भाषण संपलेलं आहे. आता याच्यावर आणखीन बऱ्याच लोकांनी मग शुभ संदेश पाठवले आणि काही विचार विनिमय झाला. काही विद्वानांनी आपले विचार मांडले. अशा प्रकारे हा जो प्रसंग आहे धर्मांतराचा, याच्याबद्दल आज आपण विचार केलेला आहे. मला वाटतं आपण आजचा दिवस खूप चांगल्या कामासाठी, मोठ्या कामासाठी खर्च केलेला आहे. आणि बाबासाहेबांचे हे भाषण ऐकून अं, खूप गोष्टी आपल्याला कळाल्या असतील आणि कर्तव्याची पण जाणीव झाली असेल अशी मी आशा करतो. आता 4:50 झालेले आहेत. मला वाटतं एक 15-20 मिनिटं आपण थांबावं. 15-20 मिनिटानंतर आपण परत कनेक्ट होऊया. चालेल? हो सर, चालेल. हा, चालेल चालेल. 15-20 मिनिटानंतर आपण थोडं चहा वगैरे घेऊ. म्हणजे मला चहाची गरज आहे. चहा वगैरे घेऊ आणि परत आपण येऊया. 15 मिनिटं. आता किती वाजले? 4:50 झाले. 5 वाजले. 4:50, 5:10 मिनिटांनी आपण येऊया. हां, हम्म. आणि मग 6 नंतर काय बसायचं असेल तर बसू आपण. ओके. ठीक आहे.